लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्रीत शिंदे सेनेला भाजपाने दिला जोरदार धक्का। भाजपाने चक्क आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारच पळवला, त्रिंबक तुपे। बातमी फुलंब्री येथून। फुलंब्रीत शिंदे शिवसेनेला भाजपाने दिला जोरदार धक्का। चक्क शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारच पळवला, असे शिवसेनेचे संपर्क प्रमुख म्हणाले। शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा ढोके यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत तसेच स्वतःची नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेत भाजपात प्रवेश केला। त्याचबरोबर वार्ड क्रमांक 2 मधील सदस्यपदासाठी उमेदवारी दाखल केलेली उमेदवार पूजा आनंदा ढोके यांचे सुद्धा अर्ज मागे घेतले आहे। ही माहिती शिवसेनेच्या फुलंब्री पक्षप्रमुखांना मिळताच त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत फुलंब्री संपर्क प्रमुख यांनी असे सांगितले की आमचे उमेदवार आनंदा ढोके यांना काही खासगी विषयावर भाजपाने अडचण आणली असावी, म्हणून आनंदा ढोके यांनी हे पाऊल उचलले असावे, असे सांगितले। काही दिवसांपूर्वी पक्षाची फोडाफोडी झाली होती, तेव्हा मुंबईत भाजप व शिवसेनेत एक संधी झाली होती। त्यात अशी नियमावली तयार करण्यात आली होती की भाजपने शिवसेनेचे तर शिवसेनेने भाजपचे आजी माजी पदाधिकारी यांना घेऊ नये, हे कुठेतरी थांबले पाहिजे। मात्र हे नियमावली भाजपतर्फे तोडण्यात आली आहे, असे भाजपाने करायला नको होते, याची माहिती आम्ही छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, संदीपान भुमरे यांच्या माध्यमातून पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना कळवण्यात येणार आहे, असे संपर्क प्रमुख तथा माजी महापौर त्रिंबक तुपे यांनी सांगितले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भास्कर गाडेकर, माजी सभापती चंद्रकांत जाधव, रमेश पवार, अमित वाहुळ, संदीप शेरकर, फरहान शहा, भरत भुमे पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये काही प्रवेश झाले होते, काही उबाटाच्या माध्यमातून भाजपमध्ये नगरसेवक गेले, इतर जिल्ह्यातनं सुद्धा गेले होते। अशी फोडाफोडी होऊ नये म्हणून शिवसेनेचं आणि भाजपाची एक संधी झाली होती। त्यांनी एक नियमावली तयार केली होती की किमान शिवसेनेचे भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी असेल, आजी माजी पदाधिकारी यांना घेऊ नये, कुठंतरी थांबलं पाहिजे। आणि कालपासून आपण जर पाहिलं असेल तर ती संधी म्हणता येईल आपल्याला भाजपच्या माध्यमातून तोडण्यात आली आहे। आज जर पाहिलं असेल की नगराध्यक्षाचे आमचे उमेदवार भाजपाने त्यांना घ्यायला नको पाहिजे होतं। जे ठरलं पक्षश्रेष्ठीचं त्यावर त्यांनी ठाम राहायला पाहिजे होतं, जेणेकरून मला वाटतं आम्ही सुद्धा आमच्या पक्षश्रेष्ठीकडे कळवलेलं आहे। माननीय आमदार जिल्हा प्रमुख भुमरे साहेबांनाही सांगितलं, पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्यासुद्धा कानावर आम्ही टाकलं आहे। त्यांनी सांगितलं की आज शिंदे साहेब या शहरामध्ये आहे, ही झालेली घटना आम्ही त्यांच्या कानावर टाकणार आहोत। जर भाजपा अशी दडपशाही करत असेल, आपले कार्यकर्ते आपले पदाधिकारी फोडत असेल, तर नक्की याच्यावर पण पक्षश्रेष्ठ विचार करावा लागेल, असं त्यांचंही मत होतं। एकंदरीत आज आपल्या पक्षाचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते त्यांनी आज तुमच्या पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपल्याकडे आता जे संख्याबळ आहे ते खूपच कमी राहिलेले, काय सांगाल याबाबत? एकतर या फुलंब्री नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जवळजवळ 11 उमेदवारी अर्ज आम्ही भरले होते। त्यामध्ये नगराध्यक्षासाठी आनंदा ढोके यांचाही आम्ही फॉर्म भरला होता। फुलंब्री शहरामध्ये पहिल्यांदाच ही निवडणूक आम्ही धनुष्यबाण या चिन्हावर लढवत होतो। अनेक दिवसापासून आनंदा ढोके यांची नगराध्यक्षपद त्यांनी लढावं, त्यांची मागणी पक्षाकडे होती। आम्ही सर्व आमच्या पक्षनेत्यांना विचारून त्यांना विश्वासात घेऊन आमचे सर्व निरीक्षक या ठिकाणी आहेत, सर्वांनी विचार करून आनंदा यांना नगराध्यक्षासाठी उमेदवारी दिली। पण एकंदरीत पाहता मागच्या 1-2 दिवसापासून अनेक दबाव त्यांच्यावर असल्याचं आम्हाला जाणवलं। यामध्ये त्यांच्या माध्यमातून विचारणा आम्हीही त्यांना केली, पण मला वाटतं सुरुवात त्यांची बिलकुल अशा पद्धतीने झाली होती की मी नगराध्यक्षासाठी योग्य उमेदवार आहे आणि मी निवडणूक लढणार आणि जिंकणार, म्हणून पक्षाने त्यावर विचार करून त्यांना उमेदवारी दिल्यानंतर मागच्या 2 दिवसामध्ये बरीचशी दडपण मला वाटतं त्यांच्यावर आली असावी। त्यांच्या
काही खाजगी विषय या ठिकाणी होते, त्याला पण अडचण आणण्याचा प्रयत्न मला वाटतं भाजपाच्या माध्यमातून झाला. आणि म्हणून एवढा दबाव त्यांच्यावर असताना आम्ही वारंवार त्यांना विचारणा केली, पण त्यातून काल परवापासून त्यांची मानसिकता ही नगर परिषदेची निवडणूक न लढवण्याची झाली होती. मला वाटतं यामध्ये एक मोठासा दबाव त्यांच्यावर होता आणि त्या दबावाच्या माध्यमातून अनेक अडचणींना सामोरं त्यांना जावं लागत होतं असं आम्हाला जाणवलं. आणि ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांची अनेक दिवसापासूनची मागणी होती, या फुलंब्रीमध्ये आपण स्वतंत्र लढलं पाहिजे, नव्हे तर अनेक वर्षापासून आपण पक्ष संघटनेत काम करत असताना आम्हालासुद्धा न्याय मिळावा. आणि म्हणून आम्ही कार्यकर्त्यांची जी भावना होती आमच्या नेत्याकडं कळवल्यानंतर या ठिकाणी आम्ही धनुष्यबाणच्या माध्यमातून लढतोय. जरी नगराध्यक्ष यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला असला तरीसुद्धा आमचे 5 उमेदवार या ठिकाणी ती निवडणूक आम्ही धनुष्यबाणावर लढणार आहोत आणि तीही ताकदीने लढणार आहोत. एकंदरीत त्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे की मी त्रास कंटाळून बाहेर पडलेलो आहे, काय म्हणाले? मला तर आपण तुमच्या माध्यमातून पहिल्यांदाच कळलं की त्यांना कुठलं तरी पक्षाच्या माध्यमातून त्रास होतोय. म्हणून मला वाटतं त्यांची स्वतःचीच इच्छा होती लढण्याची. नसता आमच्याकडे अजून एक 2 कॅन्डिडेट आजही म्हणजे तयार होती की ती नगराध्यक्ष पदाची उमेदवार होऊ शकत होती, लढणार होती. पण आनंदा ढोके यांचाच आग्रह होता की मला अनेक वर्षापासून संधी मिळाली नाही आणि या माध्यमातून मला वाटतं ही संधी मिळते आणि म्हणून मी नगराध्यक्षाची ही निवडणूक लढायला तयार आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा.